नमस्कार मित्रांनो, लालचंद सावंत या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची स्टेप बाय स्टेप। ई-केवायसी आता प्रत्येकाला बंधनकारक आहे। तुम्ही जर ई-केवायसी केली नाही तर येणारा लाडक्या बहिणीचा हप्ता आपल्याला जमा होणार नाही। आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्ही घरी बसल्या ई-केवायसी करू शकता। त्यासाठी आपल्याला लाभार्थ्याचे आधार कार्ड, त्यासोबत पती किंवा वडील यांचे आधार कार्ड आणि आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर या 3 गोष्टी जवळ असणे आवश्यक आहे। चला तर सुरू करूया। सर्वात पहिले आपल्या मोबाईलचे ब्राउझर ओपन करा। ब्राउझरमध्ये क्रोम किंवा गुगल आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। त्यामध्ये सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in। सर्च केल्यानंतर आपल्याला समोर ई-केवायसीचा बॅनर दिसेल। त्या बॅनरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला समोर असा एक फॉर्म दिसेल। हा संपूर्ण फॉर्म आपल्याला भरून अपलोड करायचा आहे। सगळ्यात पहिले आपल्याला लाभार्थ्याचे आधार कार्ड नंबर त्यावरती टाकून घ्यायचा आहे। आधार कार्ड नंबर खालीच आपल्याला कॅप्चा दिसेल, तो कॅप्चा भरून घ्यायचा आहे। त्याच्याच खाली आधार कार्ड प्रमाणीकरणासाठी सहमती दर्शवेल, त्यामध्ये मी सहमत आहे याला टिक करून OTP सेंड करायचा आहे। OTP सेंड केल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की आपली ई-केवायसी झालेली आहे किंवा नाही। तुमची ई-केवायसी झालेली नसेल तर आपल्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर दुसरे पेज ओपन होईल। त्याच्यामध्ये लाभार्थी अविवाहित असेल तर वडिलांचा आधार कार्ड नंबर, लाभार्थी विवाहित असेल तर पतीचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्याच खाली कॅप्चा दिलेला असेल, तो आहे तसा पुढे टाईप करून खाली आधार कार्ड प्रमाणीकरणासाठी सहमती देऊन OTP सेंड करावा। तुमच्या मोबाईलवरती आलेला OTP आपला आहे असा टाकून पुढील पेजवर जायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे। OBC, SC, NT, ओपन तुमचे जे असेल ते निवडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार किंवा सदस्य भारत सरकार विभागात कार्यरत आहेत किंवा नाहीत, सेवानिवृत्त आहेत, पेन्शनधारक असेल तर हो म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं। त्याच्यानंतर आपल्याला विचारलेला जाणारा प्रश्न, तुमच्या कुटुंबातील एक विवाहित एक अविवाहित महिला लाभ घेतात का, म्हणजे आपल्या घरात एकूण किती महिला लाभ घेत आहेत। घेत असतील तर हो म्हणायचं, घेत नसतील तर नाही म्हणायचं। त्याच्यानंतर खाली चेक्स बॉक्स असेल तर चेक्स बॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक SMS येईल। तो SMS असा असेल की आपली ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। अशा प्रकारे लाडकी बहीण या योजनेची ई-केवायसी आपली पूर्ण होऊन जाईल। अशाच नवनवीन योजनांची माहिती आपल्याला मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक पण करा। धन्यवाद।